सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. त्यानं आपल्याला हा सुंदर दिवस दाखवला. त्याच्या पवित्र मंदिरामध्ये त्याची आराधना आणि उपकारस्तुती करण्यासाठी तो आपल्याला घेऊन आला आणि पुन्हा फिरून एक वार त्याच्या वचनावर मनन चिंतन करण्याची संधी त्याने आपल्याला दिली. त्याबद्दल आपण त्याचे आभार मानू. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर सेनेच्या सेनाधीश परमेश्वरा, अब्राहम, इसाक, याकोबाचे देवा, आमच्या बापा, सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देत आम्ही तुझ्या राजासनासमोर येतो. तुझ्या कृपेच्या प्रभू परमेश्वरा आसनाजवळ येत असताना प्रभू परमेश्वरा आम्ही प्रार्थना करतो, आमच्याकडून झालेलं सर्व चुका प्रधानची तू दयाने कृपेने क्षमा कर प्रभू परमेश्वरा, कारण तू सर्वसमर्थ परमेश्वर आहेस, तू दया करणारा परमेश्वर आहेस प्रभू परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, यावेळेस जे तुझं वचन आहे प्रभू ते ऐकत असताना, ते बोलत असताना प्रभू परमेश्वरा तू मला सहाय्य कर प्रभू परमेश्वरा. आम्हा प्रत्येकासाठी प्रभू परमेश्वरा हे जीवन बदलणारं वचन प्रभू परमेश्वरा आम्हाला ग्रहण करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो त्या वचनाला होणारं सर्व सैतानी अडखळण येशूच्या नावामध्ये आम्ही बांधतो. प्रभू तुझं वचन आम्हाला सांगतो, जिथं आत्मा आहे तिथं मोकळीक आहे. पित्या तू आमचा प्रत्येकाचा ताबा घे. मी देखील प्रभू परमेश्वरा तुझ्या हातामध्ये सापडतो. सर्व प्रार्थना विनंती धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात करतो, म्हणून तो ऐक माझ्या बापा, आमीन. एक गोष्ट सांगतो. एक घर असतं आणि घराला भिंती असतात, छान भिंती असतात. नवीन घर बांधलेलं असतं आणि त्या घराच्या मालकानं खूप पैसा खर्च केलेला असतो, सर्व काही छान झालेलं असतं आणि त्या घराच्या भिंतीला तो सर्व काही बघत असतो, चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे. पण तो एका ठिकाणी जातो आणि त्याला दिसतं की अरे घराला तर भेग पडली, एक छोटीशी भेग पडलेली त्याला दिसते. आणि मग तो म्हणतो छोटी आहे, नवीन बांधकामे होत असतं, आपण नंतर त्याला रिपेअर करू. काय त्याच्या डोक्यामध्ये ते विचार येतात, रिपेअर करण्यासाठी आपण त्याला नंतर रिपेअर करून टाकू, असा तो विचार करतो. पण त्याच्या रोजच्या कामामध्ये तो ते रिपेअर करायचं जे काम आहे ते विसरून जातो आणि त्याचा परिणाम असा होतो की ती जी भिंत, त्या भिंतीवर ज्या भिंतीवर ते भेग पडलेली असते त्या भेगेवर सर्व गोष्टींचा परिणाम होत असतो, वातावरणाचा, हवेचा, पाण्याचा. त्याच्यातून ऊन आत यायला लागतं, म्हणजे ती भेग मोठी 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 होत जाते. आणि असंच काहीचं आपल्या जीवनाबद्दल देखील, आत्मिक जीवनाबद्दल देखील झालेलं असतं. आपलं आत्मिक जीवन अगदी त्या भिंतीसारखं झालेलं आहे. एक छोटीशी भेग असते, एक छोटंसं पाप आपल्याकडून घडलेलं असतं, जे आपण कदाचित कबूल केलेलं नसतं आणि त्या कारणामुळं आपलं जे आत्मिक जीवन आहे ते आत्मिक जीवन शून्य होऊन जातं. आणि त्या पापामुळं, त्या एखाद्या छोट्याशा चुकीमुळं आपल्याला बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात. जे आज आपण वचनं वाचलीत त्या वचनातून आपण ह्या सर्व गोष्टींविषयी आपण पाहणार आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्याला स्वतःच्या चुका जर आपल्याला कुणी दाखवल्या, मला आवडत नाही, मला जर कोण म्हणलं अरे तू चुकलास, मी बरोबर कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी मी नेहमी तयार असतो. नाही नाही, हे बरोबर, हे असंच केलं पाहिजे नव्हतं, हे तसंच केलं पाहिजे नव्हतं, मला माहीत नाही का, माझा एक्सपिरियन्स आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला अनुभव येतो आणि विशेष करून विश्वासणाऱ्यांची ही खरं तर मी म्हणून दैनावस्था आहे की आपण प्रत्येकजण, सगळे व्यक्ती, कोणीही असा मनुष्य नाही जो स्वतःचं पाप, स्वतःच्या चुका लपवत नाही. प्रत्येकजण आपल्या चुका लपवतो. पण विश्वासणाऱ्यांचं थोडंसं काहीतरी वेगळं पण असतं ना. आपल्याला नेहमी सवय लागली की पवित्र शास्त्र घ्यायचं, पवित्र शास्त्राच्या आड आपल्याला लपायची सवय लागलेली आहे. आणि आपल्याला माहिती की ही लपण्याची सवय ही काही नवीन नाही आहे. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो, आदामाने हवेकडून पाप झालं आणि परमेश्वर त्यांच्या भेटीसाठी आला. परमेश्वर भेटीसाठी ज्यावेळेस त्यांच्या आला आणि त्यानं हाक मारली, त्यांनी काय केलं सगळ्यात पहिलं? ते लपले, ते लपले. पण त्याच्या आधी देखील ते लपत होते एकमेकांपासून. कारण शास्त्र आपल्याला हे सांगतं, ज्यावेळेस त्यांना कळालं की त्यांच्याकडून पाप घडलंय, त्यांना कळालं अरे आपण उघडे आहेत, आपण नग्न आहोत, ते स्वतःला झाकू लागले.
ते स्वतःला लपवू लागले. झाडांची पानं त्यांनी काढली, कटिवेष्टनं बनवली आणि ते स्वतःला लपवू लागले एकमेकांपासून. जे जे दोघं एकमेकांसाठी बनवले गेले होते ते आता आपल्याला पाहायला मिळतात एकमेकांपासून लपवू लागले. मंडळीचं आणि आपलंही तसंच आहे. आपण स्वतःला एकमेकांपासून लपवण्याचा प्रयत्न करतो. मी चांगला आहे, माझ्याकडून जे झालं ते खूप मोठं झालं नाही. आणि त्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की ब्लेम गेम चालू होतो. मी नाही केलं, आदम म्हणाला, तू जी स्त्री दिलीस त्या स्त्रीनं हे मला दिलं आणि माझ्याकडून हे पाप घडलं. असंच काहीसं होतं ज्यावेळेस आपण पाहतो आपल्या देखील जीवनामध्ये ही परिस्थिती येऊन गेलेली आहे. आपल्याकडून झालेल्या चुकांसाठी ज्यावेळेस आपल्याला कोणी विचारतं त्यावेळेस म्हणतो, नाही ही काही एवढी मोठी चूक नाहीये, हे छोटं आहे. आणि कोण करत नाही आज, सगळे तर करतात. मग आपल्याला मोकळीक मिळाली आहे का? पण विश्वासणारा म्हणून आपल्यावर काही जबाबदारी परमेश्वर आपल्याला देतो आणि परमेश्वर आपल्याकडून काही गोष्टींची अपेक्षाही धरतो. जसं त्या आदाम आणि हवेकडं ज्यावेळेस त्यानं पाहिलं, त्यांना ज्यावेळेस तो भेटण्यासाठी गेला त्यावेळेस त्याला माहीत नव्हतं का यांनी पाप केलं, यांनी चुका केलेल्या आहेत. शास्त्र आपल्याला सांगतो, जी पवित्र वचनं आपल्याला आपण वाचलीत त्या वचनांमधूनच आपण पाहू. स्तोत्र 51 सर्वात सुंदर स्तोत्र आहे. या स्तोत्रामध्ये आपल्याला देवाचा सेवक दावीद याच्याविषयी आपल्याला वाचायला मिळतं. मी वाचतो आपल्यासाठी. बत्शेबेशी समागम केल्यानंतर नाथान संदेष्टा ज्यावेळेस दाविदाकडे आला तेव्हा त्यानं हे स्तोत्र लिहिलेलं आहे. दावीद म्हणतो, हे देवा, तू आपल्या वात्सल्यास अनुसरून मजवर कृपा कर, आपल्या करुणेस अनुसरून माझे अपराध पुसून टाक, मला धुवून माझा दोष अगदी काढून टाक, माझे पाप दूर करून मला स्वच्छ कर, कारण मी माझे अपराध जाणून आहे, माझे पाप मज पुढे नित्य आहे. तुझ विरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील आणि निवाडा करशील तेव्हा निर्दोष ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारणा केली तेव्हाचाच मी पापी आहे, पातकी आहे. दाविदाला त्यानं केलेल्या पापाची जाणीव झाली. दाविदानं ज्यावेळेस हे पाप केलं त्यावेळेस त्या पापाचा दुष्परिणाम त्याला कदाचित माहीत नव्हता. त्यानं काही काळापुरतं हे पाप लपवलं. पण शास्त्र आपल्याला सांगतं की पाप हे कधीच लपून राहू शकत नाही. आणि परमेश्वराला तर सर्व काही उघड वागड आहे. शास्त्र आपल्याला सांगतं की अंधारही त्याच्यापासून काही एक गोष्ट लपवत नाही. तो परमेश्वर किती प्रखर प्रकाश आहे हे आपण जाणणं गरजेचं आहे. आपल्या जीवनातला प्रत्येक कोपरा त्या परमेश्वराला उघडा आणि वागडा आहे. एखादं पाप ज्यावेळेस आपण गुप्तपणे करतो त्यावेळेस त्या गुप्तपणे केलेल्या पातकाची शिक्षा नक्की होते. आणि दाविदाच्या ह्याच आपल्याला स्तोत्रावरून आपल्याला कळतं, त्याचं जे कृत्य त्याच्या हातून घडलं त्या कृत्यातून आपल्याला कळतं की त्याच्याकडून त्या झालेल्या गुप्त पापासाठी, पातकासाठी परमेश्वरानं त्याला श्रापही दिला, त्याला शिक्षाही केली. श्राप नाही दिला, त्याला शिक्षा केली. आणि काय शिक्षा होती? बत्शेबेसोबत त्यानं समागम केला आणि त्यानंतर त्याला जे मूल होणार होतं ते मूल त्या परमेश्वरानं मारलं. कारण परमेश्वराची ती इच्छा नव्हती. परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध तो दावीद वागला होता. आणि ह्या सर्व परिस्थितीमध्ये ज्यावेळेस परिस्थितीतून तो जात होता त्यावेळेस हे सर्व जी वचनं आपण वाचलीत ती वचनं आपल्याला सांगतात की तो कशा पद्धतीनं, त्याची मनस्थिती काय होती, त्याची परिस्थिती काय होती. जी स्तोत्र आपण वाचलं 32वा स्तोत्र, ते वचन काय, त्यामध्ये वचन काय म्हणतं? ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापांवर पांघरून घातले आहे तो धन्य. ज्याच्या हिशोबी परमेश्वर अधर्माचा दोष लावित नाही तो धन्य. ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य. मी गप्प राहिलो होतो. पाप केल्यानंतर मनुष्य नेहमी गप्प राहतो. आणि पुढं वचन म्हणतं, तेव्हा सतत काढण्यामुळे माझी हाडं जीर्ण झाली. त्या दाविदाचा जीवन रस सुकून गेलेला होता. आपल्याला पाहायला मिळतं त्याला त्याच्या शरीरामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली होती. छोटंसं पाप होतं, पण ते छोटं पाप त्या दाविदाला अस्वस्थ करून गेलं. शास्त्र म्हणतं, इथं वचन सांगतं की सतत कण्यामुळं माझी हाडं जीर्ण झाली होती. सतत कोण कणतं आपल्याला माहिती आहे. आपण बेड रिडन माणसं पाहिलेली आहेत किंवा आपण
एखादा हॉस्पिटलमध्ये आपण एखाद्या माणसाला ज्यावेळेस भेटायला जातो, ज्याची परिस्थिती खूप गंभीर असते, ॲक्सिडेंट झालेला माणूस, हातपाय तुटलेला माणूस, ज्यावेळेस आपण बघतो ना, तो कणत असतो, आई ग, माय ग, मी चुकलो, सर्व काही. त्यावेळेस तो बेडवर पडलेला असतो ना, सगळ्या ज्यांचा अपराध केला नाही त्यांची देखील माफी मागून तो मोकळा होतो. सतत कन्यामुळं माझी हाडं जीर्ण झाली आहेत. किती अवघड आहे. आज हे आपण पाहणं गरजेचं आहे की ज्या वेळेस एखादं छोटंसं पाप आपण आपल्या जीवनामध्ये वागवतो, त्यावेळेस आपल्या अंतःकरणावर तर ताण येतो. मेंटली आपण डिस्टर्ब होतो, पण त्याचा परिणाम आपल्या शरीरावर देखील होतो. आपलं स्वास्थ्य बिघडतं. दावीद म्हणतो की त्या कन्यामुळे माझी हाडं जीर्ण झाली आहेत. आपण म्हणतो ना, आपले हातपाय दुखतात, गुडघे दुखतात. आपण विचार करणं गरजेचं आहे. छोटंसं पाप कदाचित असू शकतं. माझा उजवा पाय फ्रॅक्चर आहे, हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. मी थोडासा तासभर जर उभा राहिलो ना, माझा पाय सुजतो. आणि ते ज्यावेळेस आपण MRI स्कॅन ज्यावेळेस केलं गेलं, त्या स्कॅनमध्ये ते दिसलं. नॉर्मल ज्यावेळेस आपण एक्सरे करतो, त्या एक्सरेमध्ये ते दिसलंच नाही. आणि पाय बरा झाला म्हणून डॉक्टरांनी पण सोडून दिलं. पण नंतर ज्यावेळेस पाय दुखायला लागला, पायावरची सूज वाढली, मग स्कॅन केलं, त्यावेळेस कळालं की हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. आणि हेअरलाईन म्हणजे आपला केस जेवढा बारीक आहे ना, तेवढंच बारीक फ्रॅक्चर आहे. आणि ते अजूनही त्रास देतं मला. हे फक्त शारीरिक चुकीचं हे. आणि माझी चूक काय होती, मी गाडीवर चाललो होतो आणि चूक माझी पण नव्हती, समोरच्या माणसाची चूक होती, पण त्याचा परिणाम मला भोगावा लागला. बऱ्याच वेळेस आपल्याला असं भोगावं लागतं. ज्यावेळेस आपण एखाद्या चुकीमध्ये दुसऱ्याला देखील सोबती होतो, साथ देतो, त्यावेळेस त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. इथं पुढचं वचन आपल्याला सांगतं, कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार मजवर होता, उन्हाच्या तापाने माझ्यातले पाणी सुकून गेले होते. आज ह्या वर्षीचा उन्हाळा म्हणजे हाय झालेलं आहे सगळं. घरात बसवत नाही, बाहेर जाण्याची ती इच्छाच होत नाही. आणि ही जी वचनं आहेत ना, की उन्हाळ्याच्या तापाने माझ्यातलं पाणी सुकून गेलंय, ते आपण टीव्ही मध्ये ऍड पाहिलेले आहेत की सूर्य सगळं पाणी शोषून घेतो, स्ट्रॉ टाकतो आपल्या डोक्यामध्ये आणि पाणी शोषून घेतो. अगदी तशी परिस्थिती झालेली आहे. आपल्या आत्मिक जीवनाचं देखील तसंच आहे. तो सैतान नेहमी काय करतो, आपल्याकडून झालेल्या सर्व चुका, आपल्याकडून झालेले छोटे अपराध, आपल्याकडून झालेल्या छोट्या पापांसाठी नेहमी आपल्याला दोषी धरत असतो. नेहमी म्हणत असतो की तू ही चूक केलेली आहेस आणि आता मात्र तुझं देवाकडं काही मोल राहिलेलं नाही, देवासमोर तुझी किंमत काही राहिलेली नाही, कारण तू चुकलेला आहेस, तू पापी आहेस. बऱ्याच वेळेस आपण स्वतःला दूर राखतो, नाही माझ्याकडून चूक घडली, माझ्याकडून मी बदलू शकत नाही, मला बदलता येत नाही. देवाचं भय आहे आपल्यामध्ये, आपल्याला माहिती आहे की देवाचं भय आहे, पण मी बदलू शकत नाही, हे ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपण ती देवाची कृपा नाकारत आहेत, आपल्याला कळत नाही. कारण ज्यावेळेस आपण बदलण्यासाठी तयारच नसतो, आपण तो पश्चाताप करत नाही की परमेश्वरा मला कळतंय माझी चूक झालेली आहे, माझ्या चुकीसाठी मला क्षमा कर. परमेश्वर म्हणतो की मी भरपूर क्षमा करेल. मिखाचं आपण पुस्तकातून जे शास्त्रभाग वाचला त्या शास्त्रभागावर मी नक्की जाईल. तो क्षमा करणारा परमेश्वर आहे. आणि इथं पुढचं वचन सांगतं, 5वं वचन सांगतं, मी आपले पाप तू जवळ कबूल केले, आपला अधर्म लपून ठेवला नाही, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली. आपण एक पाऊल उचलतो का? पाप क्षमा मिळवण्यासाठी आपण एक पाऊल उचलतो का? नाही उचलत. दावीद म्हणतो, मी म्हणालो, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन. मी म्हणालो, त्यानं कृती केली. परमेश्वर अंतकरण पारखणारा परमेश्वर आहे. ज्या परमेश्वराला आपल्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द माहिती आहे, त्या परमेश्वराला आपल्या अंतकरणात येणारा प्रत्येक विचार माहिती आहे. ज्या वेळेस आपण अंतकरणामधून म्हणतो की माझ्या चुकांसाठी मी परमेश्वराजवळ क्षमा मागेन, तो क्षमा करतो. आणि ती क्षमेची देणगी त्यांना आपल्याला दिलेली असताना
आपलं तेही अवघड वाटतं. आता बऱ्याच वेळेस आपण रिलक्टंट एक निर्धास्त होऊन बसतो. ते आता काही लोकांचं मी पाहिलंय की आपण टी व्हीमध्ये आपण किंवा सिरियल किंवा मूवीजमध्ये आपण तो डायलॉग ऐकतो, मेरा बाप कोण है. आपण सगळे म्हणतो माझा बाप स्वर्गीय पिता आहे, माझा बाप स्वर्गामध्ये आहे, जिवंत परमेश्वर माझा बाप आहे. असं म्हणून आपण निर्धास्त झालोत का? त्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावर मरण सोसलं आणि सगळ्यात पहिली क्षमा त्यानं आपल्यासाठी जाहीर केली. ती जाहीर केली ज्या वेळेस आपण ती स्वीकारली त्यावेळेस आपल्याला आपल्या पापांची, आपल्या अधर्मांची क्षमा झालेली आहे. पण तरीही माझ्याकडून चुका घडल्यात, तरीही माझ्याकडून छोटंसं का होईना कुणाचा तरी अपराध झालाय, कुणाचं तरी मन दुखवलंय बोलण्याद्वारे, कृतीद्वारे, कुणाला तरी मी वाईट बोललोय, कुणाच्या तरी विरोधात बोललोय. शास्त्र सांगतं कृतीनं एखाद्यावर घाव घालणंच पाप नाहीये. पापाचा उगम अंतःकरणामध्ये आहे. मनात वाईट विचार करणं देखील पाप आहे, छोटंसं पाप आहे आणि आपल्याकडून सहज होऊन जातं. हे लपलेलं पाप आहे, आपल्या अंतःकरणामध्ये लपलेलं पाप आहे, ज्याविषयी आपण कदाचित आपण डोळे झाक करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. शास्त्र आपल्याला हेच सांगत आहे की अशा पापांकडे आपण दुर्लक्ष न केलेलं बरं. कारण ज्यावेळेस आपण पाप करतो त्यावेळेस आपलं मन कठीण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या पापामुळं सर्वात महत्त्वाचा तोटा जो होतो, आपलं जे प्रार्थनामय जीवन असतं ना, आपण आपल्याला सवय लावलेली असते संडे स्कूलला किंवा आपल्या घरातल्यांनी सवय लावलेली असते रोज प्रार्थना करायची बरं का, देवाचं वचन वाचायचं बरं का, आणि मग जेवायचं, मग झोपायचं, मग कामाला जायचं. हे सर्व गोष्टी हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतात. आणि पापाचा एकच परिणाम आहे, आदाम आणि हवा त्या देवाच्या सहभागितेला जसे मुकले, आपण देखील त्या देवाच्या सहभागितेला मुकतो. आपलं नातं त्या देवाशी नावापुरतंच राहून जातं. तू आमचा बाप स्वर्गामध्ये आहे. आपल्या तोंडातून कधी प्रार्थनाच येत नाही, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. कधी म्हणतो आपण फक्त चर्चमध्ये आल्यावर म्हणतो. मला माहित नाही, मी प्रश्न विचारत आहे आणि हा प्रश्न विचारणं यासाठी गरजेचं आहे. तो स्वर्गातला पिता ज्या वेळेस आपण त्याला बाप म्हणतो, तो म्हणतो तू हाक मार म्हणजे मी तुझ्याकडे येईल. जो शुभवर्तमान जे आपण वाचलं, त्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला माहिती आहे, आपण बऱ्याच वेळेस ती गोष्ट ऐकलेली आहे उधळ्या पुत्राची. त्या उधळ्या पुत्रानं काय केलं, त्यानं सगळ्यात पहिलं काम केलं, बापाकडून संपत्ती मागून घेतली. जायदाद में मेरा हिस्सा मेरे को चाहिए. या पृथ्वीवर माझं जे काही आहे ते मला दे परमेश्वरा. परमेश्वरानं देखील आज आपल्याला दिलेलं आहे. आपल्या भूतलावर त्यानं स्वर्गातून आपल्याला पाठवलंय आणि आपल्याला परत तिकडंच जायचंय. तर आज आपण विचार करणं गरजेचं आहे, ह्या भूतलावर आज त्या उधळ्या पुत्रासारखे आपण कष्ट भोगत आहोत का? आणि जर भोगत आहोत तर त्याच्या मागं काहीतरी कारण आहे, आणि कारण दुसरं तिसरं काही नाही. आपल्याकडून घडलेला पाप, आपल्याकडून घडलेला अपराध, आपल्याकडून झालेली चूक, जी आपल्याला त्या देवापासून दूर नेत आहे. त्या देवाशी जे आपलं नातं आहे ते अधिक आणि अधिक दुर्बल करत आहे. याच्यासाठी करायचं काय? दाविदाने जे केलं, आपल्या मनात म्हणणं गरजेचं आहे. मी म्हणन मनात पण म्हणू नका, कारण बऱ्याच वेळेस आपण मनात गोष्टी ठेवतो ना, ते डम्पिंग ग्राउंड झालेला असतो, कचरा डेपो झालेला असतो. कारण घरामध्ये, शेजारी पाजारी, मैत्रिणींमध्ये, ऑफिसवर, कामाच्या ठिकाणी आपल्याला सगळेच लोक चांगलं बोलतात असं नाही, वाईटही बोलतात. आपल्या विरुद्ध बोलतात, आपल्या घरातल्यांविरुद्ध बोलतात, कुणाही विरुद्ध बरेच वाईट विचार, बऱ्याच वाईट गोष्टी असतात. आणि ज्या वेळेस आपण देवाकडे प्रार्थना सादर करायला जातो ना, त्यावेळेस सैतान खूप मोठी खेळी खेळतो.
अरे तू प्रार्थना करायला लागलास. कारण प्रार्थना करताना माणूस सगळ्यात पहिलं परमेश्वराकडे क्षमा मागतो. असं मला नाही वाटत की कोणी ख्रिस्ती विश्वासणार आहे जो क्षमा मागत नसेल. कारण त्या क्षमेस आपण लायक नसताना देखील तो आपला प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर गेला. आणि आपल्याला माहिती आहे की आपण रोज आणि रोज चुका करत आहे, पण त्याला खीळ बसणार कधी? आणि ज्यावेळेस आपण आपले गुडघे टेकतो किंवा एकांतात प्रार्थनेसाठी ज्यावेळेस आपण जातो, त्यावेळेस तो सैतान म्हणतो की तुला माहिती आहे का, ते तुझ्या विषयी असं बोलले होते, ते तुझ्याविषयी तसं बोलले होते. मनातल्या मनात कधीच प्रार्थना करू नये. प्रार्थना करायची ना, मोठ्या आवाजातच प्रार्थना करायची. कारण आपला आवाज आपले कान ऐकतात. आपलं मन, आपल्या मनाला आपण भाग पाडतो, मी काय बोलतोय ते ऐक. कारण आपला जीव एकीकडे लागलेला असतो, आपलं अंतःकरण एकीकडे लागलेलं असतं. आपल्या शरीराचं माहीतच नाही, शरीरामध्ये बेचैनी म्हणजे धडधड होतंय. आपल्याकडचे आजार, भारतातल्या आजारांविषयी खूप हसून लोक सांगतात. आणि आपल्याकडचे डॉक्टर खरंच खूप एक्सपर्ट डॉक्टर आहेत. धडधड होतंय, जळजळ होतंय, प्रत्येक गोष्टीवर ते औषध देऊ शकतात. पाप तसंच आहे. पाप हे आजारासारखं आहे जे आपल्याला जडून राहतं. आणि जोपर्यंत आपण त्या वैद्याकडे जात नाही, त्याला सांगत नाही माझा आजार काय आहे, त्याला माहिती आहे, तो औषध देत नाही ना, ते औषध आपल्याला घेताच येत नाही, मग आपण बरे होत नाही. म्हणून ज्यावेळेस आपण हे पाप आपल्या जीवनामध्ये वागवत असतो, त्यावेळेस आपलं अंतःकरण कठीण झालेलं असतं. आपण आपलं प्रार्थनामय जीवन जे असतं ते कोलॅप्स झालेलं असतं, सगळं संपलेलं असतं. आणि त्यानंतर आपल्याला आशा उरलेली नसते. कारण सैतान आपल्याला नेहमी आपल्यावर दोषारोप लावत असतो. तू हेच केलंस, देवाला आवडत नाही. तू तेच केलंस, देवाला आवडत नाही. तू असाच वागलास, देवाला आवडत नाही. तू तसाच वागलास, देवाला आवडत नाही. पण तो नेहमी, हो देवाला आवडत नाही बरं का आपलं वागणं, जर देवाच्या इच्छेप्रमाणे नाही. तो सैतान काही खोटं बोलत नाही, सैतान खरं बोलतो. पण फक्त अर्ध सत्य तो सांगत असतो, पूर्ण सत्य कधीच सांगत नाही. कारण त्यालाही माहिती आहे ज्यावेळेस त्याचं लेकरू त्या स्वर्गीय पित्याकडे जाईल आणि त्याच्या पापांसाठी क्षमा मागेल, त्यावेळेस तो सर्वसमर्थ परमेश्वर संपूर्ण त्याच्या पापांची, संपूर्ण चुकांची क्षमा करण्यास समर्थ असा परमेश्वर आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठं जे साधन आहे, त्याचं सगळ्यात मोठं जे त्यानं देऊ केलेलं एक चिन्ह आहे, ते चिन्ह म्हणजे त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त. आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो, त्या प्रार्थनेमध्ये त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त ज्यावेळेस आपण स्वीकारतो, त्यावेळेस त्या रक्ताद्वारे आपल्याला क्षमा मिळते. नीतिसूत्र याचा 28वा अध्याय आणि 13वं वचन जे आहे, ते 13वं वचन काय म्हणतं? जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, आणि जो ते कबूल करतो आणि सोडून देतो त्याच्यावर दया होते. किती सुंदर गोष्ट आहे. म्हणजे आपण आपल्या पापांची यादी वाढवू शकतो. आजपर्यंत बरेच पाप झालेले आहेत, आणि जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत आणखी पाप घडत राहणार. बऱ्याच जणांचा हा गैरसमज झालेला असतो की आम्हाला देवाने क्षमा केली म्हणजे आम्हाला मोकळीक दिलेली आहे, करा तुम्हाला काय करायचं ते, वाघ कसं वागायचं ते, बोल तुला जे बोलायचंय ते, शिव्या घाल, मार, काप, काय करायचंय ते कर. शास्त्र सांगतं, वचन सांगतं, ज्यावेळेस आपण ही पाप सोडून देतो त्यावेळेस आपल्यावर दया होते. ही दया मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला कळतं की पाप ज्यावेळेस आपण लपवतो त्यावेळेस पाप लपवल्यामुळं आपले आशीर्वाद थांबतात. हा अनुभव बऱ्याच जणांना आला असेल. मागच्या आठवड्यामध्ये एक भावाने ज्यावेळेस त्याची साक्ष दिली, त्यावेळेस त्यांनी त्याच्या सर्व जीवनाविषयी सांगितलं की माझं जीवन असं होतं आणि असं झालं, आणि मग परमेश्वर त्याच्या लेकरांना कधीच एकटं सोडत नाही.
ज्या ज्या वेळेस आपण त्याच्याकडं एक एक पाऊल टाकतो त्यावेळेस शास्त्र आपल्याला सांगतं की तो आपल्याकडे 99 पावलं टाकून येतो. आपलं एक पाऊल ज्यावेळेस आपण परमेश्वराकडे टाकतो त्यावेळेस 99 पाऊल टाकून आलेला परमेश्वर निश्चित अर्थानं आपलं जीवन बदलून टाकतो. कारण जिथं जिथं ख्रिस्त गेला त्या प्रत्येक ठिकाणी चमत्कार झाला, प्रत्येक ठिकाणी बदल झाला, प्रत्येक ठिकाणी पश्चाताप झाला. आणि पश्चाताप हा हा काही एक शब्द नाहीये. पश्चाताप हे एक बदललेलं जीवन आहे, जे दिसलं पाहिजे, जे विजिबल असतं, लोकांना दिसतं, अरे हा बदललाय, हा तसा राहिलेला नाहीये, हा आधी जसा होता तसा राहिलेला नाहीये. केल्या असतील चुका, परमेश्वरानं त्याला क्षमा केलेली आहे. आज आपण दोष लावणारे कोण? ज्यावेळेस परमेश्वर क्षमा करतो त्यावेळेस कोणीही मनुष्य त्या मनुष्याला दोष लावू शकत नाही. कारण तो मनुष्य अंतर्बाह्य पद्धतीनं बदललेला असतो. पश्चातापामुळं तो पूर्ण बदललेला मनुष्य, लोकांसाठी नवीन झालेला मनुष्य त्याच्या जीवनाद्वारे फक्त त्या ख्रिस्ताचा गौरव करत असतो. आज तसं पात्र आपल्याला व्हायचंय, ज्यावेळेस आपलं पाप आपण जखडून धरतो. म्हणजे मी एका ठिकाणी बोललो होतो, एका ठिकाणी म्हणलं होतं, पाप ना आपण, आपल्याला मुलं बाळ होतात ना, तसं पाप आहे. आपण पापाला जन्म देतो आणि आपलं पाप आपणच वाढवतो आणि ते पाप आपल्या मानगुटीवर बसतं, मग आपणच खांद्यावर फिरवायचं. मग येतं दादागिरी, गुंडगिरी, ऐ तर को पता है क्या. आपल्या शब्दांमधली गुरमी लगेच दिसून, ते दिसायला वेळ लागत नाही, ते आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या कृतीतून दिसू लागतं. आणि हे पाप आपल्याला नाशाच्या मार्गाकडे नेतं. परमेश्वराची ही इच्छा नाही की आपण त्या नाशाच्या मार्गाकडे जावं. जी स्तोत्र, जी वचनं आपण वाचलीत त्या वचनातून आपल्याला हे कळतं की शारीरिकरित्या देखील आपल्याला ह्या सर्व पापांचा भार सहन करावा लागतो. आणि पाप जो आहे हा फक्त बाहेरचा प्रश्न राहत नाही. देहानं केलंय, कोणाला तरी मारलंय, कोणाला तरी शिवी दिली म्हणून हा फक्त बाहेरचा प्रश्न राहत नाही, पण आपल्या अंतकरणावर देखील त्याचं प्रेशर येतं. आपलं अंतकरण देखील जड होतं, त्याच्यामधलं प्रेम सुकून जातं, त्याच्यातली प्रीती सुकून जाते. कुणाला हसून आपल्याला बोलता येत नाही, आपला चेहरा धीरगंभीर होऊन जातो, सिरियस होऊन जातो. आपण पापामुळे सिरियसनेस येतं. सिरियस असणं चांगली गोष्ट आहे, हॉस्पिटलमध्ये सिरियस नसावं. आपण आध्यात्मिक रीतीने जर त्या पापामध्येच असलो तर आपण आध्यात्मिक दवाखान्यामध्ये जाणं गरजेचं आहे. कारण आध्यात्मिक रीतीमध्ये आपण अत्यंत क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. आपल्याला कदाचित माहीत नाही, बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की चलता है सब ओके, असंच असायला पाहिजे, सगळे करतात, मी केलं तर काही वेगळं नाही ना, काही गैर नाही. स्तोत्र 32 याचं 5वं जे वचन आहे, ते 5वं वचन काय म्हणतं की परमेश्वर जे आहे, सॉरी, 32वा अध्याय आणि 5वं वचन जे आहे, 5वं वचन म्हणतं, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करेन असे म्हणालो, तेव्हा परमेश्वराने तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली. ही पापदोषाची ज्या वेळेस आपण क्षमा मागण्यासाठी आपण तयारी दर्शवतो, आपल्याला कळतं की परमेश्वर ते अंतकरण तुच्छ मानत नाही. भग्न व अनुतप्त हृदय किंवा अंतकरण परमेश्वर तुच्छ मानत नाही, त्याचा स्वीकार तो मोठ्यानं करतो. यशायाच्या ग्रंथामध्ये 55 याचा 6वा अध्याय आणि 55 अध्याय आणि 6वं आणि 7वं वचन आपण वाचू. यशया कोणाला मिळाला असेल तर कृपया वाचा. 55:6-7. आमीन. दिवस खूप वाईट चाललेले आहेत.
आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, नवीन काहीच सांगत नाही. हे आपली रिव्हिजन चालली. आजपर्यंत जे ऐकलंय, आजपर्यंत जे वाचलंय, जे अनुभवलंय, याच्यातून आज परमेश्वराची इच्छा आपल्यासाठी काय आहे आपण जाणणं गरजेचं आहे. वचन सांगतं परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा, आणि तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे त्याच्यावर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील. भरपूर क्षमा करील. परमेश्वर थोडीशी क्षमा करत नाही, भरपूर क्षमा करतो. आणि भरपूर क्षमेमध्ये तो कधीच पाप आठवत नाही. एक वचन आहे, आपल्याला माहिती असेल, मी कोट करत नाही, तुम्ही आपली पापे एकमेकांजवळ कबूल करा. आपण ऐकलंय ना वचन? ऐकलंय ना? तुम्ही कधी केलाय का? हा एक्सपिरियन्स केलाय का? केलाय का कधी एक्सपिरियन्स केलाय? मी 2 जणांसोबत केलाय. दोन दोन व्यक्ती आहेत माझ्या जीवनामध्ये, ज्यांच्याकडे मी माझ्या चुकांसाठी, अपराधांसाठी, मी ज्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या गोष्टींसाठी क्षमा मागितली. एक व्यक्ती, अरे हे असं केलं तू, असं नव्हतं का, तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. अरे मी माणूस आहे. हे माझं हे होतं, म्हणजे मला स्वतःला लपवण्यासाठी मी म्हणलं मी माणूस आहे. हेच गोष्ट मी दुसऱ्या व्यक्तीला ज्या वेळेस बोललो, त्यावेळेस अगदी त्याने म्हणलं ओके, तू देवाकडे माफी मागितलीस का? झालं ना, म्हणलं मग माझं काय. आणि काही वेळ जाऊ दिल्यानंतर मी पुन्हा काही लोकांसोबत ज्यावेळेस माझ्या आपल्यासोबत बसलो, त्यावेळेस एका तिसऱ्या व्यक्तीने मला विचारलं, अरे तुझ्याकडून असं असं झालं होतं का रे? म्हणलं हा. माझं पाप कसं पसरलं असं? म्हणलं तुम्हाला कोणी सांगितलं? पाप पसरतं ते, आणि ते पसरायला वेळ लागत नाही. आपल्याकडे म्हणजे फ्री काय म्हणतात, ॲडव्हर्टाइजमेंट असते. पण मला आनंद वाटला, ज्या व्यक्तीने सांगितलं त्या व्यक्तीने हेही सांगितलं की ही चूक केली. मी म्हणलं हो. आणि मी त्याला आनंदानं सांगू शकलो की देवानं मला त्यासाठी क्षमा केलेली आहे, कारण मी त्याच्याकडं क्षमा मागितली. माझ्याकडून झालेल्या चुका अपराधांसाठी मी त्या परमेश्वराकडे क्षमा मागितली. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा वाटला की ज्यावेळेस त्या माणसाला हे कळालं की माझ्याकडून चूक झाली, दुसऱ्या माझ्या भावानं त्याला हेच सांगितलं, तो तसा नाहीये, तो बदललेला आहे. तू कधी हे पाहिलंस का? तू हा अनुभव घेतलास का? आणि हो, परमेश्वर आपल्यासाठी नेहमी समतोल साधतो. आपल्याला बऱ्याच वेळेस गोष्टींचं एक्सप्लेनेशन द्यावं लागत नाही. ज्या गोष्टींसाठी आपण म्हणतो की आणि मी तेच केलं, मी बऱ्याच वेळेस ह्या पवित्र वचनांच्या आड लपलो. कारण मी म्हणलं ना, विश्वासणाऱ्यांसाठी खूप मोठी ढाल आहे ही. मला स्वतःला सेव्ह करायचं म्हणजे असं काही छानसा निबंध लिहून मी स्वतःला सेव्ह करू शकत नाही, मला वाचू शकत नाही. पण देवाचं वचन जर मी हे केलं ना, तर मात्र मग समोरच्याला वाटतं अरे काय माणूस आहे हा. देवच. पण ते दिखाव्याचं जीवन असतं, आणि तो अनुभव देखील मी घेतलेला आहे, तसं मी केलेलं आहे. पण ते पाप तोपर्यंत माझ्या जीवनात होतं, आनंदच नव्हता. आनंदच येऊ शकत नाही तुमच्या जीवनामध्ये. तुम्ही क्षमा मिळवता, पण तुम्ही स्वातंत्र्य मिळवू शकत नाही. ते पाप तुमच्या जीवनामध्ये जोपर्यंत आहे, ते तुम्ही सोडून देत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वातंत्र्य मिळत नाही. ते पाप, त्या पापाचे परिणाम आपल्या जीवनावर खूप होत असतात. बऱ्याच प्रमाणावर ते परिणाम होत असतात. आणि ते परिणाम होत असताना आपल्याला माहितीही नसतं की आपण काय गमावत आहे. त्या पापामुळं आपली नाती गमावली जातात, आपले मित्रमंडळी, आपले शेजारी, आपले आप्तजन आपण गमावतो. आणि सगळ्यात मोठं देवाशी जे असलेलं नातं आहे ते देखील आपण गमावून बसतो. परमेश्वर आज आपल्याला विचारत आहे की तुमचं पाप तुम्ही आजही लपवत आहेत का? आपलं प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असू शकतं. कोणाचं असू शकतं हो, कोणाचं असू शकतं नाही.
काही म्हणतील की मी पापच करत नाही. अशा असतात लोक, आणि असंही असेलही. आणि मला तुम्हाला सांगू द्यात, परमेश्वर खूप पूर्ण असलेल्या मनुष्यासाठी आलेला नाहीये या भूतलावर. जे पापी आहेत, जे नाशाच्या मार्गाकडे चाललेले आहेत, अशा लोकांसाठी परमेश्वरानं त्याचा एकुलता एक पुत्र दिलेला आहे. त्याला तारणारा उगाचच म्हणलेलं नाहीये. तारण कशापासून आपल्याला पाहिजे? जे जीवन पापामध्ये होतं, जे नाशाकडे चाललं होतं, ज्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची आशा उरलेली नाहीये, अशा जीवनापासून आपल्याला तारण प्राप्तीची आशा देणारा तो परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी आला. आणि त्यानं आपल्याला त्या पापापासून मुक्ती देण्यासाठी त्या वधस्तंभावर छळ सहन केला. त्यानं त्याचा प्राण त्या वधस्तंभावर दिला. जे आपलं लपवलेलं पाप आहे माझ्या प्रियानो, ते आपल्या जीवनामध्ये नाश आणतं, डिस्ट्रक्शन आणतं, खूप डिस्टर्बन्स आणतं. हे जाणून घेणं आपण गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण पाप कबूल करतो, त्या सर्व कबूल केलेल्या पापांची आपल्याला क्षमा 100% मिळते. आणि ज्यावेळेस आपण पाप सोडून देतो, त्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळतं. 3 गोष्टी आहेत, खूप छोट्या 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 त्याच्यामध्ये फरक आहे. पाप कबूल करणं चांगली गोष्ट आहे, क्षमा मिळाली. पण ते सोडून दिल्यावर स्वातंत्र्य मिळतं. आणि आज आपण फक्त क्षमा धरून बसलेलो आहोत. आजही आपल्या प्रार्थनांमध्ये येतं की जे आम्ही बंधनामध्ये आखडलेलो आहोत, जखडलेलो आहोत, आम्हाला मोकळं कर. आपली प्रार्थना दुसरं तिसरं काही नसतं. जी आपली सत्य परिस्थिती असते ना, तीच परिस्थिती आपण आपल्या मुखानं बोलत असतो. आणि ही काही गैर पण नाहीये, कारण हे परमेश्वरालाही माहिती आहे की आजही क्षमा मिळवली, पण स्वातंत्र्य कुठे? कारण जिथं आत्मा आहे तिथं स्वातंत्र्य आहे. आजही आपण त्या पवित्र आत्म्याचा अनुभव घेतलेला नाहीये. त्यामुळं ते स्वातंत्र्य काय आहे हे आपल्याला माहीतच नाही. मग आपण टेन्शनमध्ये जगतो. आपण सर्व परिस्थितीमध्ये दबून राहतो, दबून जगतो. ज्या आपल्या चुकांमुळं, ज्या आपल्या अपराधांमुळं आपल्याला माहिती आहे की आपण कुठंच जाऊ शकत नाही. आपण परमेश्वराकडेही जाण्याचं टाळतो. आणि ही सर्वात भयंकर गोष्ट देवाच्या लेकरासोबत होऊ शकते. सगळ्यात सुंदर गोष्ट मिखा संदेष्टाच्या ग्रंथामध्ये जी आपण वाचली, 7वा अध्याय आणि 18 ते 20 वचनं, ही वचनं मला खूप आवडतात. कारण ना, वचन आपण ऐकू. वचन म्हणतं, तुझ्या समान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकतोस. आपला राग सर्व काळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. परमेश्वराला जाणतो आपण, त्याला दया करण्यास आवडतं, त्याला क्षमा करायला आवडतं. आपण सेवा कार्यासाठी बोलवलं ना, नाही मला नको, कोणाला तरी दुसऱ्याला सांगा, वाचायला, प्रार्थनेला, चला सेवेमध्ये येता का, इथं काम करायला येतं का, नाही माझं तर असं आहे, तुम्हाला तर माहिती आहे, आपण म्हणून जातो. आपण हे विसरतो की तो परमेश्वर दया करणारा परमेश्वर आहे, आणि तो कधीच दोष लावत नाही. जी वचनं आपण वाचली त्याच्यात आपल्याला कळतं की त्याला दया करण्यामध्ये आनंद वाटतो. पुढचं वचन सांगतं, तो वळून पुन्हा आमच्यावर दया करील, आमचे अपराध पायाखाली तोडवील, आणि तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकशील. किती छान आहे. स्वातंत्र्य ह्याला म्हणतात. क्षमा मिळवल्यानंतर ते पाप सोडून दिलं, आणि ते पाप सोडल्यानंतर आपण जे नवीन जीवन जगणार आहोत, ते ओझं किंवा ते गाठोडं त्याच्यावर लिहिलेलं नसतं, जोसेफ हे काय तर माझ्या पापांचं ओझं. वचन सांगतं की तो वळून आमच्यावर दया करील, आमचे अपराध पायाखाली तोडवेन, आणि सर्व पापे समुद्राच्या
डोहात टाकशील. तो परमेश्वर आपली सर्व पापे आपल्या नजरेपुढून संपूर्ण त्याच्या लेकरांच्या नजरेसमोरून तो त्या डोहामध्ये बुडवतो आणि कायमचं आपल्याला स्वातंत्र्य त्या पापांपासून मिळालेलं असतं. वडील पुढचं वचन सांगतं, प्राचीन काळापासून तो आमच्या वडिलांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे, याकोबाच्या सत्यतेप्रमाणे अब्राहमाबरोबर वात्सल्याने वर्तशील. हे काय? आपला परमेश्वर फक्त एक असा व्यक्ती आहे ज्यावर आपण भरोसा ठेवू शकतो की त्यानं दिलेला शब्द तो मोडणार नाही. आज आपल्या जीवनामध्ये पाप असेल, आपल्याकडून अपराध घडले असतील, आपल्याकडून चुका झाल्या असतील, पण ते पाप अपराध आपण सोडून देणं, त्यांची पुन्हा पुनरावृत्ती आपल्या जीवनामध्ये न करणं ही परमेश्वराची इच्छा आहे. कारण तो सर्वसमर्थ परमेश्वर आहे. त्याला दया करण्यामध्ये आनंद आहे. त्याच्या दयेच्या आसनाजवळ, त्याच्या कृपेच्या आसनाजवळ आपण आलोत का? आपण येत आहोत का? आपण गेलोत का? हा विचार आपण आपला करणं गरजेचं आहे. कारण माझ्या पापांसाठी माझे आई वडील, माझी पत्नी, माझी मुलं क्षमा मागू शकत नाहीत. कदाचित त्यांचा परिणाम त्यांना भोगावा लागेल. म्हणून माझ्या चुकांसाठी, माझ्या अपराधांसाठी, कदाचित छोटंही असेल, त्या परमेश्वराकडे जाणं आणि त्या परमेश्वराकडं मी त्या पापाची कबुली करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण जोपर्यंत मी माझ्या पापांची कबुली करत नाही, तोपर्यंत मी स्वतंत्र होत नाही, मी मोकळा होत नाही, मला क्षमा मिळत नाही, मला दया मिळत नाही. जे माझं गुप्त पात आहे, गुप्त पातक आहे, त्या गुप्त पातकासाठी ज्यावेळेस मी त्या परमेश्वराकडं क्षमेची याचना करतो, त्यावेळेस तो उघडपणे मला क्षमा पुरवतो, तो दया पुरवतो आणि पुन्हा तो मला पुनर्स्थापित करतो. तो पुन्हा मला उभा करतो. कारण शास्त्रलेख सांगतो, जरी नीतिमान पडला तरी तो पडणार नाही, तो उभा राहील. आज आपल्याकडून चुका घडतात, मनुष्य आहोत आपण. परमेश्वराची इच्छा आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही माझ्यासारखे व्हा. तो पूर्ण देव होता, तो पूर्ण मनुष्य होता. जेवढं होईल, जेवढं जास्त होईल, परमेश्वराचा सारखं होण्याचा आपण प्रयत्न यावेळेस करूया. यावेळेस परमेश्वर आपल्या अंतःकरणाचं दार ठोठवत आहे आणि या सर्व परिस्थितीमध्ये आपण, तो म्हणत आहे, आपल्या जीवनामध्ये जर आपण काही लपून ठेवलं असेल, लोकांना माहीत नसतं, घरातल्यांनाच माहीत नसतं, बायकोला मी काय केलं माहीत नसतं, पोरांना माहीत नसतं, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. पण परमेश्वराकडे जाऊन ज्यावेळेस मी माझ्या चुकांसाठी, अपराधांसाठी क्षमा मागतो, त्यावेळेस शास्त्र सांगतं की तो दया करण्यास तो उदार आहे आणि त्या उदार दयेचा, उदार क्षमेचा स्वीकार करणं आणि मोकळे होणं ही आजची आपली गरज आहे. आपण त्या पापापासून स्वतंत्र होणं ही आपली आजची गरज आहे. जर आपल्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचं पाप असेल तर यावेळेस आपण उघडपणे आपल्या सर्व गुप्त पापांसाठी आपण प्रार्थना करू, त्या परमेश्वराच्या दयासनाजवळ जाऊ आणि त्याच्याकडे क्षमा मागू. कारण तो दया करण्यास नेहमी तयार आहे, सदैव तयार आहे. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर सेनेच्या सेनाधीश परमेश्वरा, अब्राहम इसाक याकोबाच्या देवा, आमच्या बापा, सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझं नाव उंचवितो, तुझं नाव गौरवितो. प्रभू परमेश्वरा, आमच्याकडून झालेल्या सर्व पापांची, अपराधांची तू दयनीय कृपेने क्षमा कर प्रभू परमेश्वरा. होय प्रभू परमेश्वरा, आम्ही भग्न अनुतप्त हृदय प्रभू परमेश्वरा तुझ्याकडे प्रभू आम्ही प्रार्थना करतो. प्रभू परमेश्वरा, या समयाला आमच्या अंतःकरणामध्ये असणारे सर्व विचार तू जाणतोस प्रभू परमेश्वरा. प्रत्येक एक कोपरा प्रभू तुझ्या प्रकाशानं प्रभू निखळून प्रभू परमेश्वरा उजळून निघू देत प्रभू परमेश्वरा. ते सर्व पाप प्रभू परमेश्वरा आम्ही प्रार्थना करतो, त्या पापाद्वारे प्रभू परमेश्वरा तू प्रभू परमेश्वरा आम्हाला मुक्त कर, आम्हाला स्वतंत्र कर प्रभू परमेश्वरा. त्या पापाच्या ओझ्यातून तू आम्हाला मुक्त केलं आहेस, आम्ही त्याबद्दल तुझे आभार मानतो. होय प्रभू परमेश्वरा, आम्ही त्या प्रकाशाची लेकरं आहोत प्रभू परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो, आमच्या जीवनाद्वारे तू उंचवलं जा आणि तू गौरवलं जा. सर्वसमर्थ बापा, आम्ही प्रार्थना करतो, हे जे तुझं वचन प्रभू, जे दुधारी तलवार आहे प्रभू परमेश्वरा, आम्ही प्रभू परमेश्वरा स्वीकारतो आणि प्रभू परमेश्वरा हे स्वीकारत असताना प्रभू परमेश्वरा आम्हाला प्रार्थना करतो,
तू तुझ्या नामास्तव प्रभू आम्हाला नीती मार्गाने चालायला शिकव. आमचे मार्ग तू बदल प्रभू परमेश्वरा. आमचा नाही पण प्रभू परमेश्वरा आमच्याद्वारे तुझा गौरव होऊ देत. तू उंचवला जा आणि तू गौरवला जा. आम्ही जसे आहोत तसे तुला सादर होतो. ही सर्व प्रार्थना विनंती आमचा धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात करतो, म्हणून तू ऐक माझे बापा. आमेन.